हे गाइस, वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल डिकोड बिट्स. सो गाइस, आजच्या आपल्या जावास्क्रिप्ट सिरीज पार्ट 25 मध्ये आपण बघणार आहोत जावास्क्रिप्ट अनोनिमस फंक्शन. सो द अनोनिमस फंक्शन म्हणजे काय, त्याचबरोबर कशा प्रकारे आपण ते डिफाइन करतो, कशा प्रकारे आपण ते कॉल करतो, त्याचबरोबर अनोनिमस फंक्शनला अल्टरनेट वे काय आहे जावास्क्रिप्ट मध्ये. तर हे जे काही कन्सेप्ट आहेत ते सगळे कन्सेप्ट आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. जसं की अनोनिमस फंक्शन असाइन टू व्हेरिएबल, डिक्लेअर डिफाइन कसं करायचं ते तर बघूच. त्यासोबत आपण अनोनिमस फंक्शनला व्हेरिएबल मध्ये कसं स्टोअर करायचं ते सुद्धा आपण आज बघणार आहोत. त्यानंतर एखाद्या फंक्शन मध्ये त्याला आर्ग्युमेंट म्हणून कसं पास करायचं ते सुद्धा आपण आज बघणार आहोत. त्याला अल्टरनेट वे काय आहे, तर अनोनिमस फंक्शनला अल्टरनेट वे हे एरो फंक्शन करतात. एरो फंक्शन म्हणजे काय, कशा प्रकारे आपण त्याला डिफाइन करतो, डिक्लेअर करतो, आणि त्याचबरोबर ह्या अनोनिमस फंक्शनचे ड्रॉबॅक आणि ऍडव्हान्टेज हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो लास्ट व्हिडिओमध्ये आपण यापैकी बरेच सारे कन्सेप्ट क्लिअर केलेले आहेत, जसे की एक जे नॉर्मल फंक्शन आहे आपलं, तर ते फंक्शन व्हेरिएबल मध्ये कशा प्रकारे आपण स्टोअर करतो, एखाद्या फंक्शनला दुसऱ्या फंक्शन मध्ये ऍज अ आर्ग्युमेंट म्हणून कशा प्रकारे आपण पास करतो, आणि फंक्शनला दुसऱ्या फंक्शन मधून रिटर्न कशा प्रकारे करतो. तर हे जे काही कन्सेप्ट आहे ते आपण लास्ट व्हिडिओमध्ये सगळे क्लिअर केलेले आहेत. तर त्याचाच आधार घेऊन आपण आजचा हा कन्सेप्ट क्लिअर करणार आहोत अनोनिमस फंक्शनचा. सो लास्टच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण अनोनिमस फंक्शनचा यूज केलेला आहे, पण आपण त्याला समजून नाही घेतलं की कशा प्रकारे त्याला डिफाइन करतो, अनोनिमस फंक्शन नेमका म्हणतो कशाला. तर हे सगळे जे कन्सेप्ट आहेत ते आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. सो विदाउट एनी फर्दर डिले, लेट्स स्टार्ट अवर टुडेज व्हिडिओ. लेट्स गेट स्टार्टेड. सो सर्वात आधी समजून घेऊया अनोनिमस फंक्शन म्हणजे काय. सो द अनोनिमस फंक्शन इन अ जावास्क्रिप्ट इज अ फंक्शन दॅट डज नॉट हॅव अ नेम. सो अनोनिमस फंक्शन आपण कशाला म्हणतो, तर ज्या फंक्शनला नेम ऍज अ आयडेंटिफायर नाहीये. म्हणजे एखादं फंक्शन आहे, आपण आयडेंटिफायर मध्ये पण समजलं की एखादं फंक्शन जर आपल्याला कॉल करायचं असेल तर त्या फंक्शनच्या नावाने आपण त्याला कॉल करतो. तर पण जर या फंक्शनला नावच नसेल तर त्या फंक्शनला आपण काय म्हणतो, अनोनिमस फंक्शन. कारण आपण त्याला कॉल कसं करू, एखादा व्यक्ती आहे जर त्याला नावच नसेल, किंवा एखादा वस्तू आहे तर त्याला नावच नसेल, तर आपण त्या वस्तूला कसं आयडेंटिफाय करणार आहे. बरोबर, आपण सांगू नाही शकत की ती वस्तू, आपण फक्त ती वस्तू किंवा तो व्यक्ती असं म्हणू शकतो, कारण त्याला नावच नाही, आपल्याला त्याचं नाव माहित नाही. मग तो आपल्यासाठी काय अनोनिमस आहे. एखादा आपण बऱ्याचदा ट्रॅव्हल करतो तर आपल्यासोबत बरेच पब्लिक असतात, प्रत्येक पब्लिकची प्रत्येक पॅसेंजरची आपल्याला माहिती असते का, नाव माहिती असतं का, नसतं. तर त्या व्यक्ती आपल्यासाठी कोण आहेत, अनोनिमस आहेत, कारण त्यांचे नाव आपल्याला माहित नाही. आपण कशा प्रकारे त्यांना कॉल करणार नाही, आपण कॉल नाही. जावास्क्रिप्ट मध्ये सुद्धा एखाद्या फंक्शनला जर नावच नसेल तर त्या फंक्शनला आपण काय म्हणू, अनोनिमस फंक्शन म्हणू. Okay, so they are typically used in situation where a function is needed temporarily and does not need to be reused elsewhere. Okay, so आता हे अनोनिमस फंक्शनचा यूज कधी करायचा, तर एखाद्या वेळेस जर आपल्याला फंक्शन टेम्पररीली हवा असेल, एखादा कॅल्क्युलेशन करायचा आहे, एखादा मेसेज रिटर्न करायचा आहे, किंवा काहीतरी ऍडिशन करायचं, सबस्ट्रॅक्शन करायचं एक शॉर्ट पिरियड साठी, तर त्यावेळेस आपण हे अनोनिमस फंक्शनचा यूज करू शकतो. किंवा एखादा ॲरे ऑफ ऑब्जेक्ट आहे आपल्याकडे आणि त्यामध्ये आपल्याला फिल्टर करायचं किंवा त्याला काही व्हॅल्यूज ऍड करायच्या, मॅप करायचा, तर त्यावेळेस सुद्धा आपण एरो फंक्शनचा यूज करत असतो किंवा अनोनिमस फंक्शनचा यूज करत असतो. सो एरो फंक्शन सुद्धा बघणार आहोत आपण. एरो फंक्शनला आपण अनोनिमस फंक्शन म्हणतो. सो अनोनिमस फंक्शन आर ऑल्सो नोन एज अ लॅम्बडा फंक्शन एक्सप्रेशन और इनलाइन फंक्शन. सो हे जे एरो फंक्शन आहे त्याचे 3 नाव आहेत. तो तुम्हाला इंटरव्ह्यूवर विचारू शकतो व्हॉट इज लॅम्बडा फंक्शन, तर तुम्ही एरो फंक्शन बद्दल किंवा अनोनिमस फंक्शन बद्दल जे काही आता आपण शिकणार आहोत तर ते त्याला एक्सप्लेन करू शकतात. किंवा त्याने विचारलं व्हॉट इज फंक्शन एक्सप्रेशन, तर ते सुद्धा तुम्ही अनोनिमस फंक्शन बद्दलच त्याला एक्सप्लेन करायचं आहे. आणि इनलाइन फंक्शन म्हणजे काय, तर ते सुद्धा तुम्हाला अनोनिमस फंक्शन म्हणजे काय हेच तुम्हाला त्याला एक्सप्लेन करायचं आहे. So in JavaScript, a function is typically defined using the function keyword. But when defining an anonymous function, the function does not have the name identifier. So जेव्हा आपण anonymous function define करतो तर तेव्हा त्या फंक्शन कीवर्ड तर असतो, पण त्या फंक्शन कीवर्ड नंतर त्या फंक्शनचा नेम नसतं, किंवा तो आयडेंटिफिकेशनचं जे काही नेम असतं ते नेम नसतं, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, अनोनिमस फंक्शन म्हणतो. सो आधी आपण समजून घेऊया की अनोनिमस फंक्शन नेमका कशा प्रकारे लिहिता. इथे जर तुम्ही स्क्रीनशॉट मध्ये बघितलं तर हा बेसिक सिंटॅक्स आहे जावास्क्रिप्ट मध्ये अनोनिमस फंक्शनचा. पण एक्झॅक्टली त्याला लिहायचं कसं, तर ते आपण इथे आपल्या व्हाईट बोर्ड वर आधी समजून घेणार आहोत.
नॉर्मल फंक्शन आपण कशा प्रकारे लिहितो ते आपण आधी समजून घ्या. तर नॉर्मल फंक्शन कसं लिहितो, फंक्शन कीवर्ड लिहितो ऑब्विसली, त्यानंतर त्या फंक्शन साठी काहीतरी नाव लिहितो. आता सपोज मला ऍडिशन करायची, तर मी इथे काय करेल, सम म्हणून घेईल. सम त्या फंक्शनचं नाव घेतलं, त्यानंतर पॅरेंथेसिस आणि कर्ली ब्रॅकेट ओपन कर्ली ब्रॅकेट क्लोज इथे तुम्ही करू शकता. सपोज मी इथे एक्स व्हेरिएबल घेतला, किंवा आपण डायरेक्ट व्हॅल्यू इथे रिटर्न नाही करणार आहोत, म्हणून आपण इथे डायरेक्ट व्हॅल्यू घेऊया 10+20. हे कॅल्क्युलेशन तुम्ही यामध्ये करताय, तर ह्या फंक्शनला काय म्हणू आपण, नॉर्मल फंक्शन, कारण या फंक्शनला नाव आहे. पण अनोनस फंक्शन आपण कशा प्रकारे डिफाइन करतो, तर अगदी सिंपल आहे. इथे आपण नाव यूज केला, तर आपल्याला इथे नाव यूज करायचं नाही. जस्ट तुम्हाला काय करायचं, फंक्शन कीवर्ड घ्यायचा आहे, त्यानंतर डायरेक्ट पॅरेंथेसिस कर्ली ब्रॅकेट ओपन कर्ली ब्रॅकेट क्लोज, आणि इथे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता 10+20 झालं. हा जो कन्सेप्ट आहे, हा जो इथे कन्सेप्ट आहे, याला आपण काय म्हणतो, अनोनिमस फंक्शन म्हणतो. आणि हे जे आहे ते काय झालं, नॉर्मल फंक्शन झालं. तर अशा प्रकारे तुम्ही अनोनिमस फंक्शन एक डिफाइन करू शकता. तर या फंक्शनला कॉल कसं करायचं, तर या फंक्शनला कॉल करण्यासाठी काय करावं लागणार आहे. आता हे जे फंक्शन आहे, या फंक्शनला जर तुम्हाला कॉल करायचं, तुम्हाला काय करावं लागेल, सर्वात आधी एक व्हेरिएबल घ्यावा लागेल. तर मी इथे कॉन्स्ट म्हणून मी एक व्हेरिएबल घेतला, सपोज एक्स घेतला, इक्वल टू हे जे फंक्शन आहे, या फंक्शनला पूर्ण फंक्शनला तुम्हाला या स्टोअर करायचं आहे. इथे 10+20 आणि इथे तुम्ही रिटर्न करू शकता, याला रिटर्न म्हणजे ही जी व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू या एक्स मध्ये स्टोअर होऊन जाईल. आणि ह्या एक्स ला तुम्हाला इथे कॉल करायचा आहे. तर जेव्हा तुम्ही ह्या एक्स ला कॉल कराल, तर यामध्ये जे काही व्हॅल्यू असेल, याला जर कन्सोल केलं असेल तर कन्सोल प्रिंट होऊन जाईल. तर इथे कन्सोल जर केलं 10+20, तर इथे याची व्हॅल्यू काय होईल, इथे 30 याची व्हॅल्यू या ठिकाणी होऊन जाईल. तर खूप सिंपल कन्सेप्ट आहे. सर्वात आधी तुम्हाला इथे फंक्शन कीवर्ड घ्यायचा आहे. फंक्शन कीवर्ड घेतल्यानंतर इथे पॅरेंथेसिस दिले आपण, कर्ली ब्रॅकेट ओपन कर्ली ब्रॅकेट क्लोज. इथे तुम्ही कन्सोल मध्ये किंवा रिटर्न पण करू शकता, व्हॅल्यू रिटर्न करायची असेल तर. तिथे आपण 10+20 असं घेतलाय. तर हा जो पूर्ण कन्सेप्ट आहे एवढा, याला आपण काय म्हणतो, अनोनिमस फंक्शन म्हणतो. आता याला कॉल करायचं असेल तर आपल्याला एक व्हेरिएबल घ्यावं लागेल. एक्स हा व्हेरिएबल घेतला आपण या ठिकाणी, इक्वल टू हे जे फंक्शन आहे, पूर्ण फंक्शन, या फंक्शनला आपण या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केला. स्टोरिंग अ फंक्शन इन अ व्हेरिएबल हा कन्सेप्ट आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितला. तिथे आपण नॉर्मल फंक्शन व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलं, पण इथे आपण आता अनोनिमस फंक्शन स्टोअर करतोय. तर अनोनिमस फंक्शनला आपण या ठिकाणी यामध्ये स्टोअर केलेला आहे, आणि यामध्ये जे काही कॅल्क्युलेशन असेल फंक्शनच्या बॉडीमध्ये, ते कॅल्क्युलेशन करून इथे त्याची व्हॅल्यू प्रिंट झालेली आहे. सो खूप आय होप तुम्हाला हा कन्सेप्ट जो आहे तो समजला असेल बोर्डवर. आता आपण याला प्रॅक्टिकली करून बघणार आहोत. तर अनोनिमस फंक्शन असाइनिंग इन अ व्हेरिएबल कशा प्रकारे आपण असाइन करतो, तर ते आपण बघणार आहोत. आपल्या व्हिज्युअल स्टुडिओ कोडवर आणि व्हिज्युअल स्टुडिओ कोड मध्ये आपण कोड करून बघणार आहोत अनोनिमस फंक्शनचा. सो जसं आपण आता बोर्डवर बघितलं, तसं सेम आपल्याला एक व्हेरिएबल घ्यायचा इथे, कॉन्स्ट सम इक्वल टू अनोनिमस फंक्शन. कशा प्रकारे, जस्ट फंक्शन कीवर्ड घ्यायचा आहे, त्यानंतर पॅरेंथेसिस आणि कर्ली ब्रॅकेट. कर्ली ब्रॅकेट मध्ये तुम्ही रिटर्न सुद्धा करू शकता, कन्सोल सुद्धा करू शकता. तर आपण इथे रिटर्न घेऊया, रिटर्न a+b. आता a+b घेतल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, इथे दोन पॅरामीटर सुद्धा घ्यावे लागतील, a आणि b. आता हे झालं अनोनिमस फंक्शन. हा एवढा जो पार्ट आहे, जेवढा मी सिलेक्ट केला, याला अनोनिमस फंक्शन म्हणतात. या अनोनिमस फंक्शनला आपण काय केलंय, या सम व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलेलं. आता आपण काय करूया, याला कन्सोल करूया. सो इथे मी कन्सोल डॉट लॉग घेतो, आणि यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, हे जे सम जो व्हेरिएबल आहे ते की आता फंक्शन बनलाय, कारण त्यामध्ये फंक्शन स्टोअर केलेलं आपण. आणि याला आपण काय करूया, दोन व्हॅल्यूज पास करूया. सो इथे याला करतो मी सेव्ह, आणि जाऊया आपल्या ब्राउझरवर. आहे ते 50 आउटपुट या ठिकाणी आलेलं आहे. सो खूप सिंपल आहे. इथे लास्ट व्हिडिओमध्ये आपण नॉर्मल फंक्शन, जे की ज्या फंक्शनला नाव असतं आयडेंटिफिकेशन साठी, ते फंक्शन स्टोअर केलेलं. आता आपण अनोनिमस फंक्शन स्टोअर केला. ज्या फंक्शनला नाव नाही असं, त्याला काय म्हणतो आपण, अनोनिमस फंक्शन. सो खूप सिंपल आहे. इथे आपण रिटर्न केलं. तुम्हाला जर रिटर्न करायचं नसेल तर तुम्ही कन्सोल पण डायरेक्ट प्रिंट करू शकतात, एखादी स्ट्रिंग सुद्धा रिटर्न करू शकतात, एखादा नंबर सुद्धा रिटर्न करू शकतात. व्हॉट एव्हर यू वॉन्ट, यू कॅन डू एनिथिंग. सो हे झालं अनोनिमस फंक्शन स्टोरिंग इनसाइड अ फंक्शन. आता आपण नेक्स्ट बघणार आहोत
अनोनस फंक्शन ऍज अन आर्ग्युमेंट, जसं की लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा आपण बघितलं की एक फंक्शन दुसऱ्या फंक्शनला आपण ऍज अ आर्ग्युमेंट पास करतो, तसंच अनोनस फंक्शन आपण दुसऱ्या फंक्शनला पास करू शकतो. कशा प्रकारे, तर ते आपण आता बघणार आहोत. तर त्यासाठी एक रिअल टाइम एक्झाम्पल घेऊया. बऱ्याचदा इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा येतात, विचारतात ते की मला कॉलबॅक फंक्शनचं एखादं एक्झाम्पल सांगा. याला आपण कॉलबॅक फंक्शन सुद्धा म्हणतो. सो ते सांगा. तर मग आपण तुम्ही हे एक्झाम्पल जे आता आपण घेणार आहोत ते तुम्ही त्यांना सांगू शकतात. सो आपण एक काउंटरचे एक्झाम्पल घेणार आहोत. इथे काउंटर व्हायला पाहिजे, नंबर ऑटोमॅटिकली काउंट्स व्हायला पाहिजे. तर त्यासाठी सर्वात आधी आपण काय करूया, एक व्हेरिएबल घेऊया इथे, लेट काउंटर इज इक्वल टू 0. त्यानंतर कॉन्स्ट एक इंटरवल घेऊया, इंटरवल आयडी म्हणून एक व्हेरिएबल घेतला आम्ही, आणि त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आता फंक्शन स्टोअर करायचं आहे. तर कोणतं फंक्शन स्टोअर करायचं आहे, तर एक बिल्ट इन फंक्शन येतं स्टेट इंटरवल म्हणून. तर हे बिल्ट इन फंक्शन, आता या बिल्ट इन फंक्शनला आपल्याला फंक्शन ऍज अ आर्ग्युमेंट पास करायचं, दुसरं फंक्शन अनोनस फंक्शन पास करायचं. तर इथे आपण फंक्शन घेऊया आणि हे अनोनस फंक्शन आपल्याला काय करायचं, पास करायचं. तर यामध्ये आपल्याला आता कोड करावा लागेल काउंटरसाठी. तर आपण इथे कन्सोल करूया आधी, कन्सोल डॉट लॉग, आणि कन्सोल डॉट लॉग मध्ये हे जे काउंटर व्हेरिएबल आहे तो काउंटर व्हेरिएबल आपण इथे काय करणार आहोत, प्रिंट करणार आहोत. त्यानंतर काउंटर व्हेरिएबलला आपल्याला काय करायचं आहे, +1 करायचं, त्यामध्ये प्लस प्लस करायचं, म्हणजे +1 ने त्याला इन्क्रीज करायचं. आणि इन्क्रीज केल्यानंतर इथे आपण एक कंडिशन देऊ शकतो की कधी त्याला स्टॉप करायचं आपल्याला. ओके, सो काउंटर मध्ये जी काही व्हॅल्यू येईल ती ग्रेटर दॅन जर 60 झाली, म्हणजे आपल्याला 60 सेकंदापर्यंत त्याला रन करायचं आहे. तर 60 पेक्षा जर त्याची काउंटर मध्ये व्हॅल्यू ग्रेटर आली, म्हणजे 61 झाली, तर त्याला आपल्याला काय करायचंय, तिथे स्टॉप करायचं. स्टॉप करण्यासाठी आपल्याला अगेन एक बिल्ट इन मेथड येतं, बिल्ट इन फंक्शन आहे जावास्क्रिप्ट मध्ये, क्लिअर इंटरवल. कारण आपण इथे इंटरवल आयडी घेतला आणि इंटरवल आयडी मध्ये सेट इंटरवल स्टोअर केला आहे. आता ह्या आयडीला आपल्याला क्लिअर करायचा आहे, म्हणून क्लिअर इंटरवल आपण घेतला आणि हा जो इंटरवल आयडी आहे त्याला आपण इथे काय करणार आहोत, क्लिअर करणार आहोत. आणि क्लिअर केल्यानंतर आपला इथे हा इफ कंडिशन जी आहे ती कंप्लीट झाली. आता आपल्याला काय करायचं आहे, किती सेकंदानंतर तुम्हाला रन करायचं आहे, तर प्रत्येक सेकंदानंतर, तर प्रत्येक 1 सेकंदानंतर आपल्याला काय करायचं, त्याला रन करायचं. म्हणून इथे 1000 मिली सेकंड आपण इथे घेतलेले आहे. तर प्रत्येक सेकंदानंतर ते काय होईल, आपला जो काउंटर आहे तो रन होईल आणि जी व्हॅल्यू असेल 0 1 2 3 4 5 6 ते या ठिकाणी प्रिंट होईल. सो याला सेव्ह करूया, जाऊया आपल्या ब्राउझरवर आणि तुम्ही इथे बघू शकता 0 1 2 3 प्रत्येक सेकंदानंतर इथे व्हॅल्यू प्रिंट होते. तर हे कितीपर्यंत प्रिंट होईल, 60 पर्यंत, म्हणजे 1 मिनिट. आणि 61 जेव्हा होईल तेव्हा ते आपलं जे इंटरवल आहे ते काय होईल, क्लोज होऊन जाईल. आता 17 18 19 20 असं झालेलं आहे. तर हे 60 पर्यंत जाईल आणि नंतर आपला जो टायमर आहे तर तो त्या ठिकाणी काय होईल, क्लोज होऊन जाईल. तुम्ही बघू शकता आता 57 58 59 60 झालेल्या. आता कोणत्याही प्रकारची व्हॅल्यू इथे प्रिंट नाही होणार, कारण आपण तशी कंडिशन लावलेली आहे की मोर दॅन 60 काउंटरची व्हॅल्यू गेली की त्याला काय करायचं, आपल्याला स्टॉप करायचं. त्यासाठी आपण इंटरवल आयडी जो होतो त्याला आपण काय केलंय, क्लिअर केलंय. तर कोड मध्ये आपण जाऊया परत, तुम्ही ते बघू शकता, समजून घेऊया कोडला. सर्वात आधी एक व्हेरिएबल घेतला मी काउंटर 0 म्हणून, तुम्ही XYZ काही व्हेरिएबलचं नाव घेऊ शकतात. त्यानंतर इंटरवल आयडी हा सुद्धा एक व्हेरिएबल आहे, ह्या व्हेरिएबलला पण तुम्ही XYZ काही नाव देऊ शकता. त्यानंतर सेट इंटरवल हे बिल्ट इन फंक्शन आहे जावास्क्रिप्ट मध्ये, तर ते फंक्शन आपण घेतलं, त्या फंक्शनचा यूज केला. हे फंक्शन काय करतं, जे काही तुम्ही इथे सेकंड द्याल ते आपण 1000 घेतलंय, ते जे काही तुम्ही इथे टाइम द्याल त्या टाइमानंतर तुमचं हे फंक्शन एक्झिक्यूट होणार ऑटोमॅटिकली. तर त्यासाठी आपण सेट इंटरवल हे फंक्शन घेतलं, त्यामध्ये ऍज अ आर्ग्युमेंट आपण एक अनोनस फंक्शन पास केलं आहे. हे जे आहे हे पूर्ण आपलं अनोनस फंक्शन आहे. तर हे अनोनस फंक्शन पास केलं आहे. या फंक्शन मध्ये काउंटर हा जो व्हेरिएबल आहे त्याला सर्वात आधी कन्सोल केला, इथे कन्सोल केलं त्यामुळे इथे 0 प्रिंट होईल. त्यानंतर 0 प्रिंट झाल्यानंतर इथे त्याचा प्लस होईल 1, त्यानंतर 1 होईल. मग इथे जे चेक होईल याची व्हॅल्यू 1 आहे, तर 1 इज ग्रेटर दॅन 60 हे फॉल्स होईल. फॉल्स झालं म्हणून क्लिअर इंटरवल नाही होणार, मध्येच कंट्रोलर नाही जाणार, तर डायरेक्ट बाहेर येईल.
मग परत 1 सेकंद वेट करेल तो आणि वेट झाल्यानंतर परत जाईल, इथे 1 प्रिंट होईल, 1 झाल्यानंतर इथे 2 येईल, परत ते कंडिशन चेक होईल. जोपर्यंत कंडिशन ट्रू होत नाही तोपर्यंत हा जो लूप आहे तो तसाच चालत राहील. जेव्हा इथे 61 येतील, याची व्हॅल्यू जेव्हा 61 होईल तेव्हा ही जी कंडिशन आहे ती फुलफिल होईल आणि आपला जो इंटरवल आहे तो क्लिअर होईल. त्यापुढे 62, 63 तो नाही झाला. तर अशा प्रकारे तुम्ही एक अनोनस फंक्शन जे आहे, जे की इथे आहे, जे अनोनस फंक्शन आहे ते एका वेगळ्या दुसऱ्या फंक्शनला ऍज अ आर्ग्युमेंट म्हणून पास करू शकता. सो खूप सोपा कन्सेप्ट आहे. आय होप तुम्हाला हा जो कन्सेप्ट आहे तो समजला असेल. आता आपण नेक्स्ट कन्सेप्टला जाऊया, एरो फंक्शन. सो जे अनोनस फंक्शन आपण बघितलं तर त्याचाच अल्टरनेट वे आहे एरो फंक्शन, किंवा त्याला आपण शॉर्ट फॉर्म म्हणूया. तर शॉर्ट फॉर्म आहे एरो फंक्शन. सो तर हे जे फंक्शन आहे ते कधी इंट्रोड्यूस झालेलं, सो हे फंक्शन जे आलंय ते ECMAScript 6 मध्ये ES6 मध्ये इंट्रोड्यूस झालेलं. फंक्शन्स प्रोव्हाइड अ शॉर्टर सिंटॅक्स फॉर अ अनोनस फंक्शन. तर जे एरो फंक्शन आहे हा शॉर्टर सिंटॅक्स आहे अनोनस फंक्शनचा. म्हणजे मी स्क्रीनशॉट मध्ये सुद्धा बघू शकता. एक व्हेरिएबल घेतलाय, पॅरेंथेसिस, इथे फंक्शन कीवर्ड सुद्धा आपण घेतलेला नाही आहे. एरो फंक्शनचा सिम्बॉल घेतला इक्वल टू आणि अँगल ब्रॅकेट आणि डायरेक्ट कन्सोल घेतलेला आहे आणि या शोला आपण इथे कॉल केलेला आहे. सो या एक्झाम्पल मध्ये तुम्ही बघू शकता, पॅरेंथेसिस आणि इक्वल टू आणि अँगल ब्रॅकेट त्याला आपण रिप्रेझेंट द अनोनस फंक्शन, हा जो सिम्बॉल आहे त्याला ते काय करते, अनोनस फंक्शनला रिप्रेझेंट करतं. आणि कन्सोल डॉट लॉग जे आहे ते त्या फंक्शनची काय आहे, बॉडी आहे. सो द एरो फंक्शन automatically bind to the this keyword to be context where the function is defined, which helps to avoid issues with this binding in regular anonymous function. सो हे जे फंक्शन आहे तर त्याला आधी आपण समजून घेऊया. जसं आपण मगाशी नॉर्मल रेग्युलर फंक्शन आणि अनोनस फंक्शनला समजून घेतलं, तसं आपण जाऊया आपल्या व्हाईट बोर्डवर. आणि इथे आपण समजून घ्या. तर अनोनस फंक्शन मगाशी आपण बघितलं, तर अनोनस फंक्शन कशा प्रकारे आपण लिहिलेलं, जस्ट आपण काय केलं, इथे फंक्शन कीवर्ड घेतला होता, बरोबर. त्यानंतर पॅरेंथेसिस, ओपन, क्लोज आणि इथे बॉडी, जी काय तुम्हाला बॉडी लिहायची असेल, जे काय कोड करायचं असेल तो, याला आपण काय म्हणतो, अनोनस फंक्शन. हा जो पूर्ण आहे त्याला आपण काय म्हणतो, अनोनस फंक्शन म्हणतो, बरोबर. तर आता याचा शॉर्टर फॉर्म, तर याचा आपल्याला काय करायचं, शॉर्टर फॉर्म घ्यायचा. तर आता कशा प्रकारे घेऊ शकतो आपण, तर सिंपल काय करायचं, तुम्हाला एक व्हेरिएबल घ्यायचा, कारण ह्या फंक्शनला पण आपण व्हेरिएबल मध्ये स्टोअर करत होतो, म्हणून आपल्याला इथे काय करायचं, एक व्हेरिएबल घ्यायचा. सो लेट एक्स इज इक्वल टू, त्यानंतर तुम्हाला पॅरेंथेसिस घ्यायचा. हा जो कीवर्ड आहे फंक्शन, हा फंक्शन कीवर्ड इथे लिहायचा नाहीये, इथे तुम्हाला डायरेक्ट पॅरेंथेसिस घ्यायचा. पॅरेंथेसिस घेतल्यानंतर इक्वल टू साइन आणि ट्रँगल ब्रॅकेट, जो क्लोजिंग साठी यूज करतो तो क्लोजिंग, ग्रेटर दॅनचा सिम्बॉल जो आहे त्याचा यूज करायचा तुम्हाला इथे. आणि तुम्ही डायरेक्ट इथे फंक्शनची बॉडी लिहू शकता, जसं की कन्सोल किंवा रिटर्न, जे काही तुम्हाला करायचं ते तुम्ही करू शकता. इथे सपोज मी इथे कन्सोल घेतलं, कन्सोल डॉट लॉग, तर त्यामध्ये जी काही स्ट्रिंग तुम्हाला घ्यायची ती स्ट्रिंग तुम्ही इथे लिहू शकता. सो हे जे कन्सोल आहे ते काय होणार आहे, या एक्स मध्ये इथे स्टोअर होणार आहे. एक्सला कॉल करू तर सिंपल आपल्याला एक्स आणि पॅरेंथेसिस अशा प्रकारे कॉल करायचं. तर हे जे काही कन्सोल मध्ये जे काही कोड असेल तो या ठिकाणी प्रिंट होत जाईल. सो खूप सिंपल कन्सेप्ट आहे. आता आपण डायरेक्टली कोड करून बघणार आहोत. कोड करून बघूया. स्टुडिओ कोड वर एरो फंक्शन आहे, तर याचा पण आपण एक रिअल टाइम यूज बघणार आहोत. तर सपोज तुमच्याकडे ऍरे आहे, कारण सिंपल एक्झाम्पल तर आपण व्हाईट बोर्ड वरच बघितलं, तर आपण आता डायरेक्ट रिअल लाईफ किंवा रिअल टाइम एक्झाम्पल की तुम्ही एरो फंक्शनचा यूज कशा प्रकारे करू शकता तर ते आपण बघूया. तर बऱ्याच वेळेस आपल्याकडे ऍरे ऑफ ऑब्जेक्ट असतो, त्यामध्ये आपल्याला फिल्टर करायचं असतं किंवा एखादी व्हॅल्यू ऍड करायची असते मॅप यूज करून. तर ते एक्झाम्पल आपण घेऊया. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एक व्हेरिएबल घेऊया आपण कॉन्स्ट म्हणून. कॉन्स्ट ARR इज इक्वल टू, इथे आपल्याला काय घ्यायचं, ऍरे ऑफ ऑब्जेक्ट, म्हणजे एक ऍरे डिक्लेअर केला, त्यामध्ये आपल्याला आता ऑब्जेक्ट डिक्लेअर करायचे. जसं की आयडी घेतला मी 1, नेम पीटर. हा एक आपला काय झाला, ऑब्जेक्ट झाला. असे आपण एक 2-3 ऑब्जेक्ट अजून घेऊया आणि त्यांचे जे आयडीज आहे
ते 2, 3 आणि 4. जॉन, एल्विस आणि कार्ल असे काही नाव सुद्धा आपण या ठिकाणी घेतले. एक प्रकारे असं समजूया की हा एम्प्लॉईचा एरिया आहे. सो इथे नाव पण मी चेंज करतो, EMP एरे किंवा EMP लिस्ट, एम्प्लॉई लिस्ट. ओके, सो हे एम्प्लॉईज आहे, एम्प्लॉईची लिस्ट आपण या ठिकाणी घेतलेली आहे. तर हा तर बेसिक डेटा आहे. पण मला जर डिक्लेरेशन नंतर यामध्ये काही एखादी प्रॉपर्टी अटॅच करायची असेल, जसं की एखादा एम्प्लॉई ऍक्टिव्ह आहे की डिसेबल आहे, इनऍक्टिव्ह आहे, ऍक्टिव्ह आहे की इनऍक्टिव्ह आहे, असं जर मला काही ऍड करायचं असेल, मॅप करायचं असेल प्रॉपर्टीची व्हॅल्यू अजून नंतर तुम्ही चेंज करू शकता. पण एखादी प्रॉपर्टी मला यामध्ये अटॅच करायची असेल तर त्यासाठी मी ऍरो फंक्शनचा यूज करू शकतो. कशा प्रकारे? अगदी सोपा. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एम्प्लॉई लिस्ट जी व्हेरिएबल आहे तो व्हेरिएबल घ्यायचा आहे, डॉट मॅप म्हणून जावास्क्रिप्ट मध्ये बिल्ट इन फंक्शन आहे. मॅप हे जे आहे बिल्ट इन फंक्शन येतं एक जावास्क्रिप्ट मध्ये, तर त्याचा आपण यूज करू शकतो डेटाला मॅनिप्युलेट करण्यासाठी किंवा अरे मध्ये किंवा ऑब्जेक्ट मध्ये एखादी प्रॉपर्टी ऍड करण्यासाठी. तो मॅप या ठिकाणी आपण घेतला. सिंपल तुम्हाला एक व्हेरिएबल घ्यायचा आहे एक्स म्हणून, आणि तुम्ही एम्प्टी ब्रॅकेट नाही घेऊ शकत. का नाही घेऊ शकत? कारण इथे या एम्प्लॉई लिस्ट मध्ये जे काही ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट या एक्स मध्ये स्टोअर होणार आहे, आणि स्टोअर झाल्यानंतर एक्स मध्ये आपल्याला एक नवीन प्रॉपर्टी ऍड करायची, म्हणून तुम्हाला इथे व्हेरिएबल घ्यावा लागेल. तर इथे आपण एक्स घेतलाय. मगाशी आपण एम्प्टी पॅरांथेसिस सांगितला मी, पण तुम्हाला जर डायरेक्ट रिटर्न करायची असेल एखादी स्ट्रिंग तर तुम्ही एम्प्टी घेऊ शकता. जसं की सिंपल आहे, आपण इथे मी आधी कोड करतो कम्प्लीट, मग तुम्हाला समजवतो ते पण. सो इथे आपण एक्स घेतला. एक्स नंतर तुम्हाला जी काही प्रॉपर्टी ऍड करायची तर ती एक्स डॉट ऍक्टिव्ह म्हणून एक प्रॉपर्टी घेतली मी, आणि इक्वल टू 2 त्याची व्हॅल्यू पण आपण इथे काय केली, सेट करून दिली. सो इथे आपण एक काय घेतलाय, व्हेरिएबल घेतलाय. पण तुम्हाला जर सिंपल एक्झाम्पल घ्यायचं असेल, जसं की लेट शो इक्वल टू, इथे इथे काही नाही, इथे तुम्हाला काय करायचं आहे, जस्ट कन्सोल मध्ये प्रिंट करायचं. सपोज कन्सोल डॉट लॉग म्हणजे तुम्हाला एखादी स्ट्रिंग प्रिंट करायची, प्रिंट करतोय, त्यासाठी इथे आपल्याला एखादा व्हेरिएबल घ्यायची गरज नाही. तुम्ही जेव्हा इथे शोला कॉल करा, इथे नेक्स्ट लाईनला जेव्हा तुम्ही या शोला कॉल कराल तेव्हा कन्सोल मध्ये जे काही असेल ते तुम्हाला ब्राउझरवर शो होऊन जाईल. पण इथे आपल्याला काय करायचं, प्रत्येक ऑब्जेक्ट मध्ये ती व्हॅल्यू, ही जी ऍक्टिव्ह व्हॅल्यू अटॅच करायची, ऍड करायची, त्यासाठी आपल्याला एक व्हेरिएबल लागेल. या व्हेरिएबल मध्ये हा मॅप काय करतो, फॉर लूप सारखा आहे. मॅप काय करतो, अरे मध्ये जी काही प्रॉपर्टीज असतील अरेच्या किंवा अरे मध्ये जे काही व्हॅल्यू असतील तर त्याला इटरेट करण्याचं काम करतो. सर्वात इटरेट करतो व्हॅल्यू बाय व्हॅल्यू. तर एक्स मध्ये सर्वात आधी हा ऑब्जेक्ट येईल ज्याचा आयडी 1 आहे, आणि त्यामध्ये ही जी प्रॉपर्टी आहे ती अटॅच होईल. आता सध्या तुम्हाला 2 प्रॉपर्टीज दिसतात, पण तुम्हाला जेव्हा तुम्ही ह्या एम्प्लॉई लिस्टला याच्या खाली जेव्हा कन्सोल कराल तर तुम्हाला इथे 3 प्रॉपर्टीज दिसतील. त्यानंतर दुसरा या एक्स मध्ये सेकंड ऑब्जेक्ट आहे, त्यामध्ये ही प्रॉपर्टी अटॅच होईल, मग थर्ड येईल आणि फोर्थ येईल. तर हे अरे प्रमाणे काम करतं, इटरेट करतं. ही जी मॅप फंक्शन जे आहे ते इटरेट करतं आपल्या अरेला, आणि जी काही व्हॅल्यू आहे ती अटॅच करत असतं. म्हणून इथे आपल्याला एक व्हेरिएबलची आवश्यकता आहे, पण इथे आपल्याला सिंपल मेसेज प्रिंट करायचा आहे, म्हणून इथे आपण कोणत्याही प्रकारचा व्हेरिएबल घेतलेला नाही. तसे सिंपल एक्झाम्पल्स आहेत आपले. सो याला आपण सेव्ह करूया. याला आपल्याला कन्सोल सुद्धा करावं लागेल बघण्यासाठी. सो आपण कन्सोल डॉट लॉग घेऊया, आणि हे जे एम्प्लॉई लिस्ट जो आपला व्हेरिएबल आहे तो व्हेरिएबलला आपण इथे पेस्ट करून सेव्ह करूया. जाऊया आपल्या ब्राउझरवर, तर तुम्ही इथे बघू शकता हा आपला अरे इथे प्रिंट झालेला आहे. हा आपला जो अरे आहे तो या ठिकाणी प्रिंट झालेला आहे, आणि अरे मध्ये ऑब्जेक्ट जर तुम्ही बघितलं तर ऍक्टिव्ह सुद्धा जे कीवर्ड आहे तो ऍक्टिव्ह कीवर्ड यामध्ये अटॅच झालेला आहे, ट्रू, आणि त्याची व्हॅल्यू काय आहे, ट्रू. तर ऍक्टिव्ह, आयडी आणि नेम, प्रत्येक ऑब्जेक्ट मध्ये ऍक्टिव्ह जो आहे तो अटॅच झालेला आहे. ऍक्टिव्ह 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 प्रत्येक ऑब्जेक्ट मध्ये अटॅच झालेला आहे. तर हे जे आहे हे रिअल लाईफ एक्झाम्पल आहे. बऱ्याच वेळेस तुम्हाला मॅपचा, फिल्टरचा, आता फिल्टर करायचं असेल तर इथे सपोज ऍक्टिव्ह काही एम्प्लॉय जे आहे ते त्यांचं स्टेटस ऍक्टिव्ह ट्रू आहे आणि काहींचं फॉल्स आहे. तर तुम्हाला जर एम्प्लॉय फिल्टर करायचे असतील की जे एम्प्लॉय ऍक्टिव्ह आहेत तर त्यांची लिस्ट दे, तर तुम्ही ह्या मॅपच्या ठिकाणी जस्ट फिल्टर यूज करू शकता. फिल्टर सुद्धा एक बिल्ट इन मेथड आहे जावास्क्रिप्ट मध्ये, तर त्याचा यूज करू शकतात, आणि तुमचे जे काही एम्प्लॉईज आहेत त्यांना तुम्ही काय करू शकता, फिल्टर करू शकता. तसा एकदम सिंपल असा कन्सेप्ट आहे अॅन्युअल फंक्शनचा.
याला अल्टरनेट आहे, अनोनिमस फंक्शनला अल्टरनेट आहे एरो फंक्शन. तर हे जे एरो आहे इथून तर एवढा पार्ट हा जो आहे हे एरो फंक्शनचं नोटेशन आहे किंवा आयडेंटिफिकेशन आहे. तर या कन्सेप्टला आपण एरो फंक्शन म्हणतो. आय होप तुम्हाला हा जो कन्सेप्ट आहे तो क्लिअर झाला असेल, समजला असेल. तो आपण जाऊया नेक्स्ट कन्सेप्टवर आपल्या, जो की आहे सेल्फ इन्व्होकिंग अनोनिमस फंक्शन. त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये इफी फंक्शन सुद्धा म्हणतो आपण. सो इफी फंक्शन म्हणजे काय, तर ते फंक्शन डिक्लेअर केल्यानंतर आपण त्याला लगेच कॉल करतो, त्याला आपण इफी फंक्शन किंवा सेल्फ इन्व्होकिंग अनोनिमस फंक्शन म्हणतो. सो इथे तुम्ही स्क्रीनशॉट मध्ये सुद्धा बघू शकता. आपण पहिले पॅरेंथेसिस घेतला आणि पॅरेंथेसिस मध्ये दुसरा अनोनिमस फंक्शन घेतलेला आणि पॅरेंथेसिस क्लोज नंतर लगेच पॅरेंथेसिसला कॉल केलाय. तर हे काय आलं, इमिजिएट झालं. इमिजिएट त्या फंक्शनला आपण कॉल करतोय म्हणून याला आपण काय म्हणतो, इफी फंक्शन म्हणतो. सो याला आपण आधी समजून घेऊया. जाऊया आपल्या व्हाईट बोर्डवर प्रकारे ते कॉल होतं तर ते आपण समजून घेऊया. सो इफी फंक्शन साठी आपल्याला काय करायचं, पहिले पॅरेंथेसिस घ्यायचा. ओपन पॅरेंथेसिस केला, त्यामध्ये तुम्हाला इथे फंक्शन घ्यायचं आहे, अनोनिमस फंक्शन, कर्ली ब्रॅकेट ओपन, कर्ली ब्रॅकेट क्लोज आणि पॅरेंथेसिसला क्लोज करायचं. आणि पॅरेंथेसिस क्लोज झाल्यानंतर इथे फंक्शनची बॉडी येईल ऑब्व्हियसली, आणि जे काय असेल ते जेव्हा आपण हे फंक्शन कॉल करू ते एक्झिक्यूट होऊन जाईल. तर हे जे पॅरेंथेसिस क्लोज होतं त्यानंतर तुम्हाला इमिजिएट त्याला कॉल करायचं. तर कॉल करण्यासाठी तुम्हाला जो पॅरेंथेसिस आहे त्याला इथे ओपन आणि क्लोज हा राईट लिहायचा आहे आणि सेमिकोलन. जेव्हा तुम्ही हा जो पॅरेंथेसिस आहे हा इथे लिहाल तर ते हे काय करतं, फंक्शनला कॉल करतं, इमिजिएट फंक्शनला कॉल करतं. आणि हे इथे जी काही बॉडी असेल ती बॉडी इथे काय होऊन जाईल, प्रिंट होऊन जाईल. जे काही कन्सोल, हॅलो वगैरे हाय जे काही तुम्ही इथे लिहिलेलं आहे ते इथे प्रिंट होऊन जाईल. इतका सोपा कन्सेप्ट आहे, पण करून बघूया. चला मी कोडला डिलीट करतो. सिंपल आहे. याला आपल्याला काय करायचं आहे, इथे अनोनिमस फंक्शन घ्यायचं, फंक्शन आणि इथे आपण एक कन्सोल घेऊया, कन्सोल डॉट लॉग दिस इज अ इफी फंक्शन जस्ट. आणि आणि नंतर आपल्याला काय करायचं, फंक्शनला कॉल करायचं आहे. त्याला करूया सेव्ह. जाऊया आपल्या ब्राउझरवर. तुम्ही बघू शकता इमिजिएट आपलं फंक्शन कॉल झालेलं आहे आणि दिस इज अ इफी फंक्शन. हे जे काही स्टेटमेंट आपण लिहिलं होतं ते स्टेटमेंट या ठिकाणी प्रिंट झालं. सोपा कन्सेप्ट होता, मोस्टली यूज कमी होतं पण बऱ्याच ठिकाणी आपल्याला यूज करावा पण लागतो. डिपेंड्स ऑन युअर रिक्वायरमेंट, कशी रिक्वायरमेंट आहे तुमच्या कोडिंगची त्या ठिकाणी आपल्याला लागतो. तर सगळे कन्सेप्ट फंक्शन रिलेटेड आपल्याला माहित असायला हवे, म्हणून जे जे काही बारीक बारीक कन्सेप्ट आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी कव्हर करतोय. सो आय होप तुम्हाला आतापर्यंतचा व्हिडिओ मध्ये जे काही कन्सेप्ट घेतले ते सगळे क्लिअर झाले असतील, तुम्हाला समजले असतील. सो प्लीज डू लाईक, शेअर, कमेंट ऑन अवर व्हिडिओ, जेणेकरून आम्हाला पण एक मोटिवेशन मिळतं की व्हिडिओजला व्ह्यूज येत आहेत, लाईक्स येत आहेत, कमेंट्स येत आहेत. अजून नवीन नवीन कन्सेप्ट किंवा अजून नवीन नवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येईल. जसे की आपण जावास्क्रिप्ट, पायथॉन सुरू केला, आता फ्युचरचा आमचा प्लॅन आहे की रिॲक्ट जेएस पण सुरू करायचा, अँग्युलर सुरू करायचं. तर वन बाय वन आपण फ्युचर मध्ये सुद्धा सुरू करणार आहोत. सो प्लीज सबस्क्राईब टू अवर चॅनल, जेणेकरून जेव्हा मी ते व्हिडिओज अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळेल. आणि त्यासोबत आता आपण अनोनिमस फंक्शन जर बघितलं तर त्याचे काही ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज सुद्धा आहे. सो ते कोणकोणते तर ते आपण आता बघणार आहोत. सो ऍडव्हान्टेज मध्ये काय काय आहे, तर ऍडव्हान्टेज ऑफ अनोनिमस फंक्शन, सर्वात ऍडव्हान्टेज बघूया. सो काय आहे तर कॉम्पॅक्ट कोड. सो जेव्हा अनोनिमस फंक्शनचा आपण यूज करतो, आता मगाशी आपण बघितलं एरो फंक्शनचा यूज केला तर सिंगल लाईनचा कोड लिहिला आपण, तर त्याला काय म्हणतो आपण, कॉम्पॅक्ट कोड. म्हणजे कोड खूप कमी करावा लागतो आपल्याला. अनोनिमस फंक्शन आर मोर कन्सिस्ट दॅट नेम फंक्शन स्पेशली व्हेन use an argument for a higher order function like map, filter, reduce, etc. तर आपण आता मगाशी मॅप फंक्शन, मॅप जे मेथड आहे बिल्ट इन ती पण आपण यूज करून बघितली एरो फंक्शन सोबत. तर असे जेव्हा आपण यूज करतो तर कोड आपला खूप शॉर्ट होऊन जातो, खूप सिंगल लाईन, जवळजवळ सिंगल लाईन मध्ये आपण कोड करत असतो. त्यानंतर नो नेम कॉन्फ्लिक्ट, तर आपण अनोनिमस फंक्शन डिक्लेअर करताना नेम यूज नाही करत, त्यामुळे नेम कॉन्फ्लिक्टचा जो प्रॉब्लेम यायचा तर तो सुद्धा नाहीये. त्यानंतर सेल्फ कंटेन, so they can be used for a short term operation without the need for reusable names, making the code cleaner and more organized. तर त्यामुळे काय होतं, सेल्फ कंटेन म्हणजे काय, तो ऑर्गनाइज कोड बनतो, त्याला आपल्याला प्रत्येक ठिकाणी रियूज करावा लागत नाही, तर त्यामुळे तो
एका लाईनचा 2 लाईनचा मध्ये आपण कोड करत असतो युजिंग द अनोनस फंक्शन. तर हे झाले ऍडव्हान्टेज. त्यासोबत काही डिसएडव्हान्टेज सुद्धा आहे. आता डिसएडव्हान्टेज काय, तर डिबगिंग चॅलेंज. जेव्हा आपण अनोनस फंक्शन डिफाईन करतो तर डिबगिंगला आपल्याला थोडा प्रॉब्लेम येतो. सो सिन्स द अनोनस फंक्शन डू नॉट हॅव अ नेम, तर दे कॅन बी हार्डर टू ट्रेस इन स्टॅक ट्रेस ड्युरिंग द डिबगिंग. तर जेव्हा आपण डिबग करतो तर तेव्हा आपले जे काही ट्रेसेस असतात लॉग फाईल मध्ये, तर त्यामध्ये ट्रॅक करायला थोडा डिफिकल्ट जातं. सो दिस मेक्स डिबगिंग मोर चॅलेंजिंग इफ देर आर एरर इन अ फंक्शन. तर जेव्हा त्या अनोनस फंक्शन मध्ये जेव्हा एरर येतो तर ते ट्रेस नाही होत आणि आपल्याला थोडा कॉम्प्लिकेटेड होतं आपल्यासाठी समजून घ्यायला. तर हा एक त्याचा मेन ड्रॉबॅक आहे डिबगिंग चॅलेंज. आणि सेकंड ड्रॉबॅक आहे नो फंक्शन रियुजेबिलिटी. जेव्हा आपण अनोनस फंक्शन डिफाईन करतो, जसं की एरो फंक्शन झालं किंवा विदाउट नेम डायरेक्ट नॉर्मल फंक्शन आपण यूज करतो अनोनस फंक्शन, तर ते आपण रियूज नाही करू शकत कारण त्याला नावच नसतं. तर सिन्स दे डोंट हॅव अ नेम दे कांट बी रियूज एल्सवेअर. तर त्याला आपण रियूज नाही करू शकत. which may result is duplication if the same logic is needed again. जर सेम लॉजिक तुम्हाला अगेन कुठेतरी हवा असेल दुसऱ्या ठिकाणी तर तुम्हाला रिराईट करावा लागतो सेम कोड. रादर दॅन द अनोनस फंक्शन तुम्ही एक नॉर्मल फंक्शन यूज करू शकता आणि ते फंक्शन देन रियूज करू शकता. तर हे जे दोन आहेत ते दोन डिसएडव्हान्टेज आहेत अनोनस फंक्शनचे. सो प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात, तसं अनोनस फंक्शनला सुद्धा दोन बाजू आहेत, एक ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज. सो जिथे आपल्याला रिक्वायरमेंट आहे तिथे आपण अनोनस फंक्शन यूज करू शकतो, जिथे नाही तिथे आपण नॉर्मल फंक्शनचा यूज करू शकतो. सो आय होप तुम्हाला आजचा जो कन्सेप्ट आहे तो समजला असेल. काही डाऊट्स असतील तर प्लीज डू द कमेंट्स इन व्हिडिओ डिस्क्रिप्शन. व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट्स करू शकतात. अदरवाईज तुम्ही इंस्टाग्रामवर सुद्धा मला डीएम करू शकतात. तर डिकोड बिट्स हे आपलं इंस्टाग्राम हँडल आहे. तर तुम्ही इंस्टाग्रामवर सुद्धा बऱ्याच वेळेस मी शॉर्ट्स अपलोड करत असतो, तर इंस्टाग्रामवर सुद्धा मला फॉलो करा, जेणेकरून तिथे सुद्धा तुम्हाला अपडेट्स मिळतील. काही डाऊट्स असतील, काही करिअर रिलेटेड तुम्हाला गायडन्स हवा असेल, फ्रेशर्स असतात, तुम्ही जर फ्रेशर असाल आणि तुम्हाला जर काही गायडन्स हवा असेल तर तुम्ही डायरेक्टली मला इंस्टाग्रामवर डीएम करू शकता. ऑब्विसली मी तुम्हाला हेल्प करेल. सो आय होप तुम्हाला आजचा कन्सेप्ट समजला असेल. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन कन्सेप्ट सोबत. टिल देन टेक केअर अँड बाय. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.